जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. आता भरपूर प्रमाणात पौष्टिकयुक्त असा मुलांनाही आवडेल आणि घरात सगळ्यांनाही आवडेल असं मी पौष्टिक असं थालीपीठ, मिक्स भाज्यांचं थालीपीठ आहे. याच्यामध्ये मी भरपूर भाज्या यूज केलेल्या आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण बघा. खूप छान लागतात, एकदम भारी होतात, सगळेजण आवडीने खातील इतके छान होतात. याच्यामध्ये मी काकडीसुद्धा वापरलेली आहे. तर इथे मी काही भाजीपाला असा जाडसर कट करून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे, त्याचं असं कट करून घेतलं. त्याच्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे, ते सुद्धा मी कट करून घेतलेले आहे. आणि सोबतच पोटाला थंडावा देणारी काकडीसुद्धा टाकली आहे, कारण उन्हाळा चालू आहे. तर काकडी ही आपल्याला खूप थंडावा देते पोटाला. आणि चव वाढवण्यासाठी मी इथे अर्धी शिमला मिरची टाकलेली आहे आणि पत्तागोबीसुद्धा वापरलेली आहे, कारण मुलं पत्तागोबी खात नाही. तर पत्तागोबीचा आपण असा सुद्धा यूज होतो. मंचुरियन तर आपण करतोच, पण थालीपीठामध्ये सुद्धा आपण पत्तागोबी ॲड करू शकतो. सोबतच मी इथे 9-10 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे, म्हणजे त्याची अजून छान टेस्ट येते. आणि कोथिंबीर, भरपूर असा कोथिंबीर काड्यासहित वापरायचा आणि त्याची मिक्सरमध्ये अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. याला तुम्ही बारीक चिरून घेतलं ना तरीही चालतं. मी हे मिक्सरमधून बारीक फिरवून घेतलं. तर मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, कारण सगळ्या प्रकारचे पीठसुद्धा मुलांच्या पोटामध्ये जातात. तर इथे मी अर्धी वाटी बेसनसुद्धा घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ओवा टाकला. ओवा खूप चांगला असतो. सोबतच 1 चमचा मी इथे जिरा पावडर वापरलेली आहे, 1 चमचा लाल तिखट. तुम्ही तिखट जर जास्त खात असाल ना, तर याच्यामध्ये हिरवी मिरची वापरली तरीही चालते. सोबतच मी अर्धा चमचा हळद, थोडीशी तीळ टाकलेले आहे, 1 चमचा तीळ टाकलेले आहे. आणि जे आपण व्हेजिटेबल मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले होते ते सगळे त्या पिठामध्ये टाकून द्यायचे आहे. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि मस्त असं हाताने कुस्करून घ्यायचं आहे. हाताने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं. आता याच्यामध्ये पाणी न टाकता हे बारीक व्यवस्थित एकजीव करायचं, कारण काकडी, पत्तागोबी हे सगळ्याची भाजीपाला आपण बारीक करून घेतलेलं आहे ना, त्याला पाणी सुटत असतं. म्हणून याच्यामध्ये पाणी न टाकता हे असं स्मॅश करून घ्यायचं, पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे. पाणी न टाकता व्यवस्थित याचा डो बनवायचा आहे. जसं आपण उंडा मळतो ना, तसाच उंडा मळायचा आहे. खायला खूप पौष्टिक आहे, कारण याच्यामध्ये आपण सगळे भाजीपाले वापरलेले. याच्यामध्ये तुम्ही अजून बीट, गाजर वापरलं तर अतिशय उपयुक्त आहे. तर मी ते अशा पद्धतीने सगळं असं एकजीव करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने बघा, पाणी न टाकताच त्याचा असा मस्त उंडा मळून घेतलेला आहे. आता याला एक 10 मिनटं रेस्टला ठेवायचं. एक 10 मिनटं रेस्टला ठेवलं ना, म्हणजे आपलं कणिक जे आहे ते खूप छान होतं. 10 मिनटानंतर त्यातला एक गोळा घ्यायचा, असं कापड घ्यायचं, कापडला थोडंसं पाणी किंवा तेल लावायचं. मी इथे थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि वरतून पण थोडासा पाण्याचा हात घालून जसं आपण थालीपीठ थापून घेतो त्याच पद्धतीने मी इथे थालीपीठ थापून घेतलेलं आहे. बघू शकता किती व्यवस्थित थापल्या जात आहे. अशा पद्धतीने मी असे थापून घेत आहे. तुम्ही पण असे थालीपीठ बनवता का, ते मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. मी चौकोन असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये काकडी, पत्तागोबी सगळे व्हेजिटेबल वापरल्यामुळे हे पोटाला थंडावासुद्धा देतील. आता आपण जसे थालीपीठाला गोलगोल मध्यभागी छिद्रे बनवतो, तशी गोलगोल छिद्रेसुद्धा मी इथे बनवले, म्हणजे ते आतूनसुद्धा व्यवस्थित भाजतं, म्हणून याला छिद्रे येतात. आता एकीकडेच मी तवा गरम करायला ठेवला होता. तवा गरम झाला की त्याच्यामध्ये आपलं थालीपीठ टाकून द्यायचं आणि मधोमध छिद्रामध्ये असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं. म्हणजे काय आहे ना, ते आतपर्यंत व्यवस्थित जातं आणि खमंग होतं. गरम गरम सर्व करा. एकदम मस्त असे थालीपीठ मध्यम गॅसवर दोन्हीकडनं व्यवस्थित भाजून घ्यायचे. व्यवस्थित खरपूस दोन्ही बाजूंना भाजून घ्यायचा. खूप छान आणि पौष्टिक असं आपलं थालीपीठ तयार होतं आणि कमी वेळात झटपट असं तयार करू शकतो आपण. संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या ब्रेकफास्टलासुद्धा आपण हे थालीपीठ बनवू शकतो. तर याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसनसुद्धा वापरलेलं आहे, त्याच्यामुळे हे अजून चविष्ट झालेलं आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडनं त्याचा कलर चेंज होईपर्यंत खरपूस भाजायचं. आता बघा, हळूहळू त्याचा मस्त दोन्ही साईडनं कलर चेंज झालेला आहे आणि याला सर्व करा विथ दही, चटणी किंवा टोमॅटो केचपसोबत. थँक्यू. बाय.